नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला द्रव्याची संकल्पना या संदर्भात मागच्या वर्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण हे पाहायचं आहे. पहिला प्रश्न आपण घेऊया. आधी आपण संकल्पनात्मक प्रश्न आधी घेऊ आणि सिंपल जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते नंतर घेऊ. हा प्रश्न असा आहे की एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा. आणि हे जे छेद दिलेले आहेत 2a, 3b आणि 4c. थोडक्यात काय, समपृष्ठ म्हणजे एक प्रतल म्हणजे एक प्लेन दिलेलं आहे. ओके, क्रिस्टल लॅटिस मधलं जे क्रिस्टल लॅटिस असतं हे एक प्लेन दिलेलं असतं आणि हे प्लेन याचे छेद म्हणजे इंटरसेक्शन, ते इंटरसेक्शन 2a, 3b, 4c आहेत. त्याचे मिलर इंडायसिस काढायचे आहेत आपल्याला. हे तुम्हाला मी आता दाखवतो. समजा हे एक प्लेन आहे, ठीक आहे. हे प्लेन आता कसंही असू शकतं. आता काही प्लेन्स मी तुम्हाला दाखवतो सॅम्पल. एखादं प्लेन असं असेल, एखादं प्लेन असं असेल, समथिंग लाईक दॅट. ओके, आता आपण जे प्लेन घेतलं ते हे आहे. तर हे एक प्लेन आहे आणि हे प्लेन म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना समपृष्ठ, त्याचे इंटरसेक्शन कशावर, एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर. म्हणजे काय, एकमेकांशी काटकोनात असलेले अक्ष म्हणजे नॉर्मल आपण ज्याला एक्स अक्ष, वाय अक्ष आणि झेड अक्ष म्हणतो. हा आहे एक्स अक्ष, याला असा उभा काटकोनात हा वाय अक्ष आणि या दोघांना काटकोनात असा हा या स्क्रीनमधनं बाहेर येणारा किंवा स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा जो असतो, या दोघांना काटकोनात असलेला तो झेड अक्ष. थोडक्यात हे झाले अक्ष. तर हे जे प्लेन आहे हे प्लेन या तीन अक्षांना कुठे छेदतं ते इथे दिलेलं आहे, 2a, 3b, 4c. आता आपण काय करू, हे प्लेन प्रत्यक्षात इथे आणू याच्यावर. ओके, म्हणजे त्याचे जे तीन बिंदू आहेत, तीन, ते बरोबर एक्स अक्षावर, वाय अक्षावर आणि झेड अक्षावर येतील. अशा पद्धतीने हे आपण या अक्षावर लावून घेतलं प्लेन. ओके, आता हा जो एक्स अक्ष आहे, एक्स अक्षावरचं जे आपण रीडिंग घेतो त्याला आपण ए लावतो. म्हणजे हा 1a, हा 2a, 3a, 4a असं. जे वाय अक्षावरचे रीडिंग असतात त्यांना आपण बी लावतो. म्हणजे हा 1b, हा 2b, हा 3b, हा 4b असं. आणि जे झेड अक्षावर असतात रीडिंग त्यांना आपण सी लावतो. म्हणजे हा 1c, 2c, 3c, 4c, 5c असं. आणि आपण लिहिताना कसं लिहितो, पहिल्यांदा आपण एक्स अक्षावरचं लिहितो, नंतर वाय वरचं लिहितो आणि झेड वरचं लिहितो. एक्स अक्षावर बघा आता कुठे छेदलंय याने, या प्रतलाने एक्स अक्षाला कुठे छेदलंय, हा 1a, 2a म्हणजे 2a ला छेदलेलं आहे. आता वाय अक्षावर कुठे छेदलंय बघा, वाय अक्षावर इथे छेदलेलं आहे. तर किती आहे त्याची व्हॅल्यू, हा 1b, 2b, 3b, सो 3b. आणि झेड अक्षावर इथे छेदलेलं आहे किती, 1c, 2c, 3c, 4c म्हणजे 4c. ओके, सो 2a, 3b, 4c, 2a, 3b, 4c. मुद्दाम आपण असंच प्रतल घेतलेलं आहे, प्लेन घेतलेलं आहे क्रिस्टलचं, जे असं छेदतं. मग आता याचा मिलर इंडायसेस काढण्यामध्ये बेसिकली 4 स्टेप असतात, 4 पायऱ्या असतात. आता पायरी क्रमांक 1. पायरी क्रमांक 1 म्हणजे ते प्रतल तिन्ही अक्षांना कुठे छेदतं ते लिहिणे. ते आपल्याला माहिती आहे 2a, 3b आणि 4c. मग ते लिहू आपण 2a, 3b आणि 4c. ओके, ठीक. आता पायरी क्रमांक 2 म्हणजे हे a, b, c काढून याचे हे जे गुणांक आहेत, ओके, हे वेगळे लिहिणे. ही पायरी क्रमांक 2. सो 2a चा गुणांक काय आहे 2, 3b चा गुणांक 3 आणि 4c चा गुणांक 4. लिहिलं.
ओके, यांना आपण म्हणतो वेज इंडायसेस किंवा वेज इंडेक्स किंवा वेज कॉन्स्टंट. ओके, आता काय करायचं, पायरी क्रमांक 3, पायरी क्रमांक 3, पायरी क्रमांक 3 मध्ये हे जे आपण गुणांक बाहेर काढलेले आहेत वेस इंडेक्स, हे उलटे करायचे, म्हणजे यांचा रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे 2 आहे तर 1/2, 3 म्हणजे 1/3 लिहायचं आणि 4 म्हणजे 1/4 लिहायचं. झालं. आता पायरी क्रमांक 4, मध्ये काय करायचं, हे जे छेद आहेत तिन्ही, या छेदांचा लसावी काढायचा. आता यांचा लसावी काय आहे बघा, 12, बरोबर. तिघांचा लसावी आहे 12. 2 ने पण त्याला भाग जातो, 3 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो आणि तो सगळ्यात छोटा आहे. ओके, म्हणजे भाग जाणारा सगळ्यात छोटा 12. मग काय करायचं, या प्रत्येकाला 12 ने गुणायचं आणि त्याचं उत्तर लिहायचं. म्हणजे 1/3 गुणिले 12 बरोबर, 1/3 गुणिले 12 बरोबर आणि 1/4 गुणिले 12 बरोबर. ओके, आता याची उत्तर लिहायची. 2 बेसक 12 म्हणजे 6, हे 3 3, 3 चौक 12 आणि हे 4 4, 4 3 12 म्हणजे 3, इथे 4. मग काय आले हे 6 4 3. तर हे जे उत्तर आलं, हे याला आपण म्हणतो मिलर इंडायसेस. ओके, मिलर इंडायसेस 6 4 3. ओके, तर बघा आपलं उत्तर आहे 6 4 3. ओके, या पद्धतीने या 4 स्टेप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला या पद्धतीच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येईल. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. मॅग्नेशियमची संयुजा म्हणजे व्हॅलन्सी 2 आहे आणि क्लोरीनची संयुजा म्हणजे व्हॅलन्सी 1 आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय असेल? आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये या स्टेप्स आपण दिलेल्या आहेत. पहिले म्हणजे मूलद्रव्याच्या अणूंची संज्ञा आणि संयुजा लिहिणे. ही मूलद्रव्याच्या अणूची संज्ञा आणि हे त्यांच्या संयुजा, म्हणजे कार्बन लिहिला त्याच्या खाली कार्बनची संयुजा, हायड्रोजन लिहिलं हायड्रोजनची संयुजा, या पद्धतीने. दुसरं म्हणजे तिरकस गुणाकार करणे, म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करायचा, ते सूत्र लिहायचं आणि त्याच्यानंतर जर त्या सूत्रामध्ये हे जे आकडे आहेत त्यांच्यामध्ये काही कॉमन असेल म्हणजे त्यांना सगळ्यात छोट्या आकड्यांमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, ठीक आहे. आता आपण याच्यात काय आहे, मॅग्नेशियम आहे, आपण मॅग्नेशियमची हे लिहू संज्ञा आणि क्लोरीनची संज्ञा. मॅग्नेशियमच्या खाली मॅग्नेशियमची संयुजा लिहिली 2, क्लोरीनच्या खाली क्लोरीनची संयुजा लिहिली. त्यानंतर तिरकस गुणाकार केला म्हणजे Mg1 सो Mg1 आणि Cl2 बरोबर. आता Mg1 म्हणजेच Mg, म्हणजे 1ची गरज नसते लिहिण्याची, आणि Cl2 म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला MgCl2 या पद्धतीने. ओके, बघा इथे आपण करून दाखवलेलं आहे. ठीक, आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. हा प्रश्न 2013 मध्ये विचारला गेला. जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 29% ऑक्सिजन याच्यापैकी कोणत्या घटकांची 25 डिग्री सेल्सिअसला सर्वप्रथम बाहेर गळती होईल? आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण इफ्युजन आणि डिफ्युजन या 2 कन्सेप्ट कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यातले हा इफ्युजन ही जी कन्सेप्ट आहे त्याचा मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. इफ्युजन म्हणजे काय की एखाद्या बंदिस्त कंटेनरमधील किंवा फुग्यामधील वायू त्यावरील एखाद्या छिद्रातून बाहेर निसटणे, याला इफ्युजन म्हणतात. ओके, आणि ग्रॅहमच्या इफ्युजन लॉनुसार एखाद्या वायूचा इफ्युजनचा दर हा त्या वायूच्या रेणू वस्तुमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो. म्हणजे रेट ऑफ इफ्युजन R हा
रेणू वस्तुमानाच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजेच थोडक्यात रेणू वस्तुमानाशी तो व्यस्तानुपाती असतो. म्हणजे ज्याचं रेणू वस्तुमान जास्त त्याचा दर जास्त, तो आधी इफ्यूज होईल, बाहेर पडेल. ज्याचं रेणू वस्तुमान कमी तो नंतर येईल. ओके. आता नायट्रोजनचं रेणू वस्तुमान आणि ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान आपल्याला इथे माहीत आहे. नायट्रोजनचं रेणू वस्तुमान काय आहे? नायट्रोजनचं रेणू वस्तुमान आहे 28 आणि ऑक्सिजनचं किती? ऑक्सिजनचं आहे 32. मग नायट्रोजनचं रेणू वस्तुमान कमी म्हणजे नायट्रोजन आधी निसटेल, वेगाने निसटेल. ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान जास्त म्हणजे ऑक्सिजन कमी वेगाने म्हणजे नंतर निसटेल. म्हणजे काय? योग्य उत्तर काय की नायट्रोजन हा सर्वप्रथम बाहेर गळती म्हणजे आधी, तर नायट्रोजनची होईल कारण त्याचे वस्तुमान ऑक्सिजनपेक्षा कमी आहे. वस्तुमान कमी म्हणजे इफ्युजनचा रेट जास्त. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या अभिक्रिया प्रत्यक्षपणे होतात? आणि या अभिक्रिया दिलेल्या आहेत. आता बघा इथे आपण आपल्या पुस्तकामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे विच इज इम्पॉर्टंट. पर्यायातला जो Li, Na आणि K आहेत यांच्या संयुजा 1 आहेत आणि ओची संयुजा 2 आहे. म्हणजे त्या हिशोबाने बघा Li आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि O. Liची 1, ओची 2. तिरका गुणाकार करू आपण, बरोबर. म्हणजे काय? Li2O1 म्हणजेच O1 म्हणजेच O म्हणजे Li2O. अशा पद्धतीने Li2O, Na2O, K2O या नॉर्मली तयार होतील, हे पदार्थ तयार होतील. पण याच्यात असं आहे की Na2O2 आणि KO2 ही संयुगे सामान्यतः तयार होत नाहीत. ओके. कारण या नियमानुसार Li2O, Na2O, K2O असे तयार होतात. मात्र Na2O2, H2O2 यासारखे पेरॉक्साइड्स ज्याच्यामध्ये हे 2 OO असतात, पेरॉक्साइड्स, आणि KO2, RbO2 याच्यासारखे सुपर ऑक्साइड्स यांच्यामध्ये ऑक्सिजन अपवाद दाखवतो. म्हणजे तो आशे तयार करतो जो नॉर्मली त्याने अशी संयोग तयार केली नसती या संयोजाच्या नियमानुसार. पण यांच्या पेरॉक्साइड्स आणि सुपर ऑक्साइड्सच्या बाबतीत ऑक्सिजन अपवाद दाखवतो म्हणजे तो असे पण संयोग तयार करतो. ओके. म्हणजे त्या हिशोबाने जर बघितलं तर पर्याय हा योग्य राहील, अ, ब आणि क. आणि फक्त अ म्हणजे ज्याच्यात, आता आपण ते इकडे आणू, Li2O आहे याच्यात. म्हणजे रेग्युलर नियमानुसार फक्त हा बनेल, पण आपल्याला माहिती आहे की यांच्या बाबतीत ऑक्सिजन अपवाद दाखवतो आणि हे सुद्धा बनवतो, त्याच्यामुळे तसं हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता त्यानुसार आपण त्यातल्या त्यात हे उत्तर लिहू. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. रेणूमध्ये अणू हे डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. आपल्या पुस्तकामधला हा स्क्रीनशॉट आहे बघा. त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की द्रव्याच्या कणांमध्ये अणू व रेणूमध्ये आंतररेणवीय बल म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कार्यरत असतो. ओके. म्हणजे कोणता? आंतररेणवीय किंवा आंतररेणू, किंवा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं आणि पर्याय इंग्लिशमध्ये पाहायचे इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, ठीक आहे. विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात? आता बघा आपण ज्या वेगवेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत पदार्थांच्या आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये ही जी एक अवस्था असते प्लाझ्मा, याचा आपण एक सेपरेट पॅराग्राफ दिलेला आहे की प्लाझ्मा ही द्रव्याची चौथी अवस्था मानली जाते. 3 अवस्था आपल्याला माहीतच आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. आणि ही अवस्था अतिशय उच्च तापमानाला अस्तित्वात असते. आणि विश्वातील म्हणजे नुसतं पृथ्वी नाही, संपूर्ण विश्व म्हणजे गॅलेक्सी, इतर सूर्यमाला, सगळं त्याला म्हणून आपण विश्व म्हणतोय, पृथ्वी नाही. तर विश्वाचा जर विचार केला एकत्रित तर सर्वात जास्त दृश्य पदार्थ हे प्लाझ्मा अवस्थेत अस्तित्वात असतात. पृथ्वीवर आपल्याला तो प्लाझ्मा इझिली दिसत नाही, पण जर संपूर्ण विश्वाचा विचार केला तर प्लाझ्मा स्थितीमध्ये सगळ्यात जास्त पदार्थ हे अस्तित्वात असतात.
खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? बघा, आपल्या पुस्तकामध्ये हा एक फ्लोचार्ट आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये द्रव्य म्हणजे मॅटर, त्याचे दोन प्रकार, प्युअर म्हणजे शुद्ध द्रव्य आणि मिक्सचर. शुद्ध द्रव्यामध्ये दोन प्रकार, मूलद्रव्य आणि संयुगे. त्याच्यामध्ये मूलद्रव्य फक्त एका अणूचे बनलेले, एका रेणूचे बनलेले, आणि संयुगे मध्ये काय की रेणू आणि आयनांनी बनलेले असं दिलेलं आहे. हां, आता इथे बघा, मूलद्रव्य व संयुगे यांना मिळून आपण शुद्ध द्रव्य म्हणतो. हां, मूलद्रव्य आणि संयुगे यांना मिळून आपण शुद्ध द्रव्य म्हणतो. आता इथे आपण बघू, लोह, पेट्रोल, गाईचे दूध, समुद्राचे पाणी. पेट्रोलमध्ये केवळ एकच मूलद्रव्य किंवा संयुग नसतं, याच्यामध्ये मिक्सचर असतं. समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा एकच मूलद्रव्य किंवा संयुग नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार, वेगवेगळे खनिज, पाणी, वेगवेगळे पदार्थ असतात. गाईच्या दुधामध्ये सुद्धा प्रोटीन्स, इतर अनेक पदार्थ, लॅक्टोज, सो मेनी थिंग्स. म्हणजे या तिघांपैकी एकही शुद्ध द्रव्य नाही. जे लोह आहे म्हणजे जस्ट आयर्न म्हणजे Fe, याच्यात एकच प्रकार आहे, एकच अणू आहे, म्हणजे एकाच अणूंनी ते बनलेले आहे, लोह बनलेला आहे. म्हणून फक्त लोह हे शुद्ध द्रव्य आहे किंवा शुद्ध पदार्थ आहे, म्हणजे फक्त हे आपलं उत्तर राहील. कोणत्या प्रक्रियेत स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते? आपल्याला माहीत आहे, आपण आपल्या पुस्तकामध्ये संप्लवन हा प्रकार दिलेला आहे की ज्या प्रक्रियेत स्थायी पदार्थ द्रवात रूपांतरित न होता सरळ वायूत रूपांतरित होतात. जसं आपण कापराची गोळी ठेवली, पडलेली असली ती देवाऱ्यामध्ये, तर हळूहळू ती उडून जाते. कापराचा आधी लिक्विड नाही बनत. कापराचं पाण्यासारखं काही बघितलंय का आपण? कधीच नाही. डायरेक्ट ती हवेत उडून जाते. तसेच डांबर गोळी जर ती अशी उघड्यावर पडलेली राहिली तर काही दिवसांनी ती नष्ट होते. तिचा आकार हळूहळू कमी कमी होत जातो, काही दिवसांनी ती नष्ट होते, कारण तिचं पण संप्लवन होतं, म्हणजे डायरेक्ट वायू अवस्थेत त्याचं रूपांतर होतं. म्हणजे काय होतं, स्थायूमधून डायरेक्ट वायुरूप जाणाऱ्याला आपण काय म्हणतो? संप्लवन म्हणजे सब्लिमेशन. आणि हा अजून एक प्रश्न आहे, तो पण याच्यावरच आधारित आहे की डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण काय? संप्लवन होतं त्याचं, हळूहळू ती उडत जाते, वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतरित होत जाते. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज सोल्युशन? म्हणजे खालीलपैकी कशाला द्रावण म्हणतात? बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपण मिश्रणाचे मुख्य दोन प्रकार दिलेले आहेत. एक समांगी मिश्रण, होमोजिनियस मिक्सचर, आणि विषमांगी म्हणजे हेटेरोजिनस मिक्सचर. ओके, तर होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय की ज्या मिश्रणातील घटक पदार्थ मिश्रणात पूर्णपणे एकजीव होतात. उदाहरणार्थ दूध आणि पाणी पूर्णपणे एकजीव होतात. दुधात पाणी टाकल्यानंतर आपल्याला दूध पाणी काही वेगळे दिसतात का? किंवा इझिली बाहेर काढता येतात का? नाही. तर हे समांगी मिश्रण. असे जे समांगी मिश्रण असतात यांना द्रावण सुद्धा म्हणतात. ओके, यांना द्रावण सुद्धा म्हणतात. म्हणजे काय? होमोजिनियस मिक्सचर, समांगी मिश्रण, यालाच आपण द्रावण म्हणतो. खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? आता पुन्हा हाच आपल्याला फ्लोचार्ट बघावा लागेल की मिश्रण कोणतं नाही. आपण बघितलं होतं द्रव्य, द्रव्याचे दोन प्रकार कोणते? शुद्ध द्रव्य आणि अशुद्ध द्रव्य म्हणजेच मिक्सचर, मिश्रण, आणि त्याचे समांगी आणि विषमांगी दोन प्रकार. आता पाणी हे मिश्रण आहे का? आपण बघू. हवा हे मिश्रण आहे का? येस, हवा मिश्रण आहे. याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असे अनेक पदार्थ एकत्रित आलेले आहेत. खडू, येस, मिश्रण आहे. त्याच्यात पण खडूमध्ये वेगवेगळी खनिजं एकत्रित असतात. माती, हो, मिश्रण आहे. मातीमध्ये सुद्धा लोह, कॅल्शियम पासून तर मृदा सगळं मिक्स असतं. पाण्यामध्ये मात्र कुठल्याही दोन गोष्टींचं मिश्रण नसतं. H2Oचा जो एक मॉलिक्यूल असतो, असे सगळे H2O, 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 H2O असतात. म्हणजे इथे पाणी म्हणजे शुद्ध पाणी आपण गृहीत धरतोय, कारण पाण्यामध्ये पण इतर अशुद्धी असू शकतात, पण आपण इथे शुद्ध पाणी अझ्युम करतो. शुद्ध पाणी जर घेतलं तर त्याच्यात फक्त एकाच प्रकारचे म्हणजे H2Oचे रेणू असतात, म्हणजे ते मिश्रण नाही. ओके, ते शुद्ध द्रव्यामध्ये येईल.
अ कोलायडल सिस्टीम इन विच लिक्विड इज डिस्पर्स्ड इन लिक्विड. कलिल द्रावण, द्रवात द्रव. हा स्टाफ सिलेक्शन कमिशनला विचारला गेलेला प्रश्न आहे. द्रवात द्रव. आपल्या पुस्तकामध्ये आपण हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये कशात काय मिसळलं तर त्याचा प्रकार कोणता हे दिलेला आहे. तर याच्यात जर आपण बघितलं द्रवामध्ये द्रव, त्याला काय म्हणतात आपण, त्याला काय म्हणतो आपण, इमल्शन. ओके, तर मग आपलं उत्तर काय इथे, इमल्शन. आणि हा तक्ता पाठच करून ठेवायचा, आपल्या पुस्तकामध्ये आहे, हा लक्षातच ठेवायचा, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्ट प्रश्न असू शकतो, इनडायरेक्ट असू शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कोलायडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत. कोलायडल सोल्स, बघा कोलायडल सोल्स याच्यावर आपण डिटेल जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा कोलायडल सोल्स आहे. याच्यामध्ये काय म्हणतो आपण की या कोलायडल सोल्समधल्या कणांच्या गतीला ब्राउनियन मुवमेंट म्हणतात. ही झिगझॅग आणि अनियमित असते. ओके, तर ब्राउनियन मुवमेंट ही कोलायडल सोल्सचे हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कलिल मिश्रणातून प्रकाश जाऊ दिल्यास त्याचे विकरण म्हणजे स्कॅटरिंग घडून येते. याला टिंडाल परिणाम, टिंडाल इफेक्ट म्हणतात. म्हणजे टिंडाल परिणाम, ब्राउनियन गती हे याचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे टिंडाल परिणाम आहे, ब्राउनियन गती आहे, हे त्याची वैशिष्ट्ये नाहीत. म्हणजे अ आणि ब हे आपलं योग्य उत्तर आहे. कोणता वायू -57 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो आणि त्याला शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस म्हणतात. बघा आपल्या पुस्तकामध्ये आपण ड्राय आईस विषयी इथे लिहिलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड वायूला उच्च दाब दिल्यास आणि -57 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच -71 डिग्री फॅरनहाईट या तापमानाला अचानक त्याचे प्रसरण होऊ दिल्यास तो सरळ स्थायी रूपात रूपांतरित होतो. याला आपण शुष्क बर्फ किंवा कार्ड आईस म्हणजे कार्ड बर्फ असंही म्हणतो. ठीक आहे, तर कोणता तो शुष्क बर्फ म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता पुढचे काही जे प्रश्न आहेत ते संमिश्र म्हणजे अलॉयज यांच्यावर आधारित आहे. हा एक प्रश्न, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. ओके, तर आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण संमिश्र म्हणजे अलॉयज यांच्या बाबतीत दिलेलं आहे आणि काही महत्त्वाच्या संमिश्रांची लिस्ट आपण दिलेली आहे, ही पण आणि ही पण. ओके, आता ही संमिश्र लक्षात ठेवायला जरी कठीण असली तरी सुद्धा आपण हा चार्ट वारंवार बघत राहिला पाहिजे. अगदी आपल्याला प्रत्येक गोष्ट पाठ झाली नाही तरी चालेल, पण किमान बघून बघून आपल्या डोक्यात तरी काहीतरी पिक्टोरल मेमरी असली आणि तसा प्रश्न आला तर आपण त्याचा आन्सर लिहू शकतो. आता पहिले दोन प्रश्न आहेत ते ब्रासच्या संदर्भात आहेत. हा बेसिकली स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये विचारलं गेलं की ब्रास कंटेन्स डॅश डॅश म्हणजे ब्रासमध्ये डॅश डॅश असतात. आणि हाच PSI मध्ये विचारला गेलेला आहे की ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो. ओके, आता या आपल्या तक्त्यामध्ये बघा ब्रास इथे दिलेला आहे. याच्यामध्ये कॉपर असतं साधारणतः 60 पासून 80% पर्यंत आणि झिंक असतं 20 ते 40% पर्यंत. म्हणजे कॉपर, तांबे आणि झिंक. तर याच्यामध्ये बघा कॉपर आणि झिंक हा पर्याय योग्य आहे आणि याच्यामध्ये कॉपर अँड झिंक हा पर्याय योग्य आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे की ड्युरॅल्युमिन हा मिश्र धातू कोणत्या धातूपासून तयार होतो. ड्युरॅल्युमिन आता आपल्या लिस्टमध्ये आपण बघूया. बघा या इथे ड्युरॅल्युमिन आहे. याच्यामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज. ओके, आता पर्याय बघू आपण. पर्यायामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम हे या पर्यायामध्ये आहे. हा एकटा पर्याय आहे की याच्यात हे 3 आहेत. प्रत्यक्षात हे आपल्या लिस्टमध्ये नाही आहे, परंतु जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल की ड्युरॅल्युमिन इथे आपण स्पष्टीकरण दिलं आहे. याच्यात प्रामुख्याने ॲल्युमिनियम साधारणतः 90%, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे अगदी योग्य पर्याय नसला तरी हे जे पहिले 3 आहेत ॲल्युमिनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम हे 3 असलेला पर्याय चौथा आहे आणि त्याच्यामुळे त्यातल्या त्यात मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आपलं 4 नंबरचं आहे. पुढचं स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे. स्टेनलेस स्टील
तर स्टेनलेस स्टील कुठे आहे आपण बघूयात. हे बघा, हे आहे स्टेनलेस स्टील. याच्यामध्ये काय असतं, आयर्न म्हणजे लोखंड, क्रोमियम, निकेल आणि कार्बन. लोखंड, क्रोमियम, निकेल. ओके, हे 3 याच्यामध्ये आहेत त्याच्यातले, त्याच्यामुळे हा मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय आहे. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट कंटेन सिल्वर. खालीलपैकी कशात चांदी नसते. स्टाफ सिलेक्शन कमिशननं विचारला गेलेला प्रश्न आहे. चांदी कशात नसते. बघा, इथे आपण लिहिलेलं की हा जो जर्मन सिल्वर आहे याच्यात कॉपर, झिंक आणि निकेल असतं. विमानाचे पंख बनवण्यासाठी वापरला जातो. आणि याच्या नावामध्ये जरी सिल्वर असलं तरी प्रत्यक्षात याच्यामध्ये चांदी नसते. ओके, म्हणजे काय की जर्मन सिल्वरमध्ये सिल्वर जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांदी नसते. म्हणजे हा पर्याय योग्य आहे. अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते. आता बघा, याचा 2 ठिकाणी आपल्या पुस्तकात उल्लेख आलेला आहे. हा जो आहे चार्टमध्ये आपण लिहिले की अमलगममध्ये काय असतं, पारा प्लस एखादी इतर मूलद्रव्य. म्हणजे इथे पारा कॉन्स्टंट आहे, पारा असतोच आणि त्याच्यासोबत एखादं वेगळं मूलद्रव्य असतं. मग झिंक अमलगम म्हणजे काय, पारा अधिक झिंक. सोडियम अमलगम म्हणजे काय, पारा अधिक सोडियम. त्याच पद्धतीने सिल्वर अमलगम, कॉपर अमलगम. आणि अजून एक ठिकाणी उल्लेख आहे बघा आपण की अमलगम म्हणजे ज्या संमिश्रात पारा हा एक घटक पदार्थ असतो त्याला अमलगम असं म्हणतात. म्हणजे काय, अमलगममध्ये नितांत आवश्यक काय असतं तर पारा. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आहे आपला योग्य पर्याय. 1 मोल पदार्थ म्हणजे किती रेणू. आता बघा, मोल याची व्याख्या आपण आपल्या पुस्तकामध्ये खूप डिटेल समजून सांगितलेली. बऱ्याचदा आपल्याला हे कन्फ्युजन होतं. तर मोलची व्याख्या काय आहे. मोलची व्याख्या अशी की कार्बनच्या C12 या समस्थानिकाच्या 12 ग्रॅम म्हणजेच 0.012 किलोग्राम एवढ्या वस्तुमानात जेवढे अणू असतात तेवढेच कोणत्याही पदार्थाचे कण. म्हणजे कुठल्याही पदार्थाचा 1 मोल घेतला तर त्याच्यामध्ये त्या पदार्थाचे फिक्स्ड नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, फिक्स्ड नंबर ऑफ कण असतात. एवढं लक्षात ठेव. आणि ते कण किती असतात, 6.022 इंटू 10⁻23 एवढे कण. थोडक्यात काय, समजा 1 मोल नायट्रोजन म्हणजे काय, नायट्रोजनचे एवढे कण. 1 मोल ऑक्सिजन म्हणजे काय, ऑक्सिजनचे एवढे कण. 1 मोल कार्बन म्हणजे काय, कार्बनचे एवढे कण. ओके, आणि हा आकडा पाठच ठेवायचा 1 मोलचा. ठीक, ओके. आता आपण पुढचा प्रश्न, मिश्रणातील घटकांचे गुणधर्म हे आंशिक डॅश डॅश म्हणून व्यक्त करतात. आता इथे बघा, प्रश्नपत्रिकेतील मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी भाषांतर चुकीचे असल्याने हा प्रश्न आम्ही व्यवस्थित भाषांतरित करून घेतलेला आहे. ओके, हे आपण थोडंसं चेंज करून घेतलेलं आहे भाषांतर. एनिवे, मोलॅलिटी आपण दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर मिश्रणातील घटकांचे गुणधर्म आंशिक मोलल राशीच्या स्वरूपात व्यक्त करतात हे आपण लिहिलेलं आहे. तर फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्याचं उत्तर मोलल परिमाण हे आहे. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती. बघा, आपण रेणू वस्तुमानाच्या एक्सप्लेनेशनमध्ये सॅम्पल म्हणून ग्लुकोजचं रेणू वस्तुमान काढून दाखवलेलं आहे. C6H12O6 म्हणजे 6 गुणिले कार्बनचं वस्तुमान, 12 गुणिले हायड्रोजनचं वस्तुमान, 6 गुणिले ओचं वस्तुमान. ओके, आणि याचं येतं फायनल किती, 180. आणि ते पर्सेंटेजमध्ये जर काढलं तर कार्बनची टक्केवारी 40, हायड्रोजनची 6.66, ऑक्सिजनची 53.33. तर कार्बनची टक्केवारी किती आहे त्याच्यात, 40%. ओके, हे बघा, कार्बनची टक्केवारी 40, हायड्रोजनची 6.66, ऑक्सिजनची सुमारे 53%. ठीक, ओके. तर या पद्धतीने द्रव्याच्या संकल्पनावरचे हे प्रश्न होते. इतरही काही प्रश्न आणि संकल्पनात्मक क्लॅरिफिकेशन, संकल्पना व्यवस्थित समजण्यासाठी तुम्ही सायन्स ऑल इन वन हे पुस्तक जरूर वाचा. आणि तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही चुका दाखवून द्यायच्या असतील तर या कॉमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थँक्यू.